मी अजय पंचाल, शिक्षक सरकारी माध्यमिक विद्यालय घोडसमुद्र। आज आपण लोक पद्धतीने समीकरण सोडवणार आहोत। त्याला इंग्लिश मध्ये एलिमिनेशन मेथड म्हणतात। x + 2y = 10, x + y = 6 हे प्रश्न मॉडेल क्वेश्चन पेपर सेकंड मधला आहे। तर हे समीकरण सोडवते वेळी सुरुवातीला आपण पहिल्या समीकरणाला 1 आणि दुसऱ्या समीकरणाला 2 असं नाव देऊ। नाव दिल्यानंतर आता आपण कोणतेही समीकरण सोडवते वेळी त्या समीकरणामध्ये x आणि y च्या किमती अभ्यास करून घ्यावं। पहिले बघायचं x च्या किमती बघा। हे दोन्ही कशी इथं इथे 1x आहे, इथे 1x आहे। पण y कडे बघितलं इथं 2y आणखी 1y आहे। म्हणून जी संख्या सारख्या आहे आपण त्याला लोप करून घ्यायचं आहे। इथं बघितलं x सारखे आहेत, त्याला लोप करायचं आहे। पण चिन्ह बघायचं, चिन्ह इथं बघितलं तर हे पण अधिक आहे, हे पण अधिक आहे। जर चिन्ह सारखे असतील तर आपण समीकरणामध्ये वजाबाकी करायचं आहे, आणि हे वेगवेगळे असतील तर बेरीज करायचं आहे। इथं सारखे चिन्ह आहेत म्हणून मी वजाबाकी करतो। वजाबाकी करते वेळेस खालचे जे आहे इथे चिन्ह बदल होतात। इथं अधिक आहे म्हणून वजा घेतलो, इथं अधिक आहे म्हणून वजा घेतलो, आणि हे पण वजा घेतलो। तर अधिक म्हणजे हे अधिक x आहे, हे वजा x झालेला आहे। दोन्ही कॅन्सल होतात, लोप होऊन जातात, म्हणजे निघून जातात। इथं बघितलं तर 2y, पण हे वजा y, हे 2 अधिक y मधून 1 वजा y गेले तर आपल्याला भेटणार आहे y। तर हे 10 आहे आणि हे वजा 6 झालेला आहे, म्हणजे 10 मधून वजा 6 गेले तर किती येणार? 4 येणार। म्हणून y बरोबर 4 आपल्याला मिळालेला आहे। तर यापैकी कोणत्याही समीकरणामध्ये ठेवा। मी समीकरण 2 मध्ये ठेवतो। बघा x + y = 6। तर y ची किंमत आपल्याला 4 मिळालेला आहे, म्हणजे या ठिकाणी 4 ठेवायचा आहे। x + y ची किंमत 4 आहे म्हणून मी इथे 4 ठेवतो बरोबर 6। तर x लिहितो, पलीकडची किंमत 6 लिहितो। तर ही किंमत या बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेली असता अधिक आहे म्हणून वजा मिळेल। तर x बरोबर 6 मधून 4 गेले असता याची किंमत, म्हणून x बरोबर 2 आणि y बरोबर 4 अशा किमती मिळालेल्या आहेत।